नमस्कार. माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि ACS आपले खारगे साहेब यांच्या संकल्पनेमधून 4 मे 2026ला शासनाने राजपत्र तयार केलेलं आहे आणि राजपत्राद्वारे आत्तापर्यंतचं खूप मोठी महसूल विभागातली आपण ज्याला म्हणूया की धोरणात्मक सुधारणा ज्याला म्हणता येईल अशी सुधारणा शासनाने केलेली आहे. आणि त्यामध्ये सिलिंगच्या ज्या जमिनी आहेत या वर्ग 2 या प्रकारच्या होत्या, तर या सिलिंगच्या जमिनींना आता भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्याबद्दल शासनाने 4 मे 2026 रोजी राजपत्र काढलेलं आहे. त्या राजपत्रानुसार साधारणतः 50 लाखापर्यंत ज्या जमिनींचं मूल्य आहे अशा जमिनींच्या भोगवटादार वर्ग 2चा 1 करण्याचे अधिकार हे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना देण्यात आलेले आहे. आणि 50 लाखापेक्षा जास्त ज्याची रक्कम असणार आहे ते शासनाच्या पूर्वपरवानगीने माननीय जिल्हाधिकारी महोदय करू शकणार आहेत. तर ही आतापर्यंत महसूल विभागातली खूप मोठी सुधारणा याला म्हणता येईल. आणि ज्यामध्ये ज्या जमिनी आतापर्यंत भोगवटादार वर्ग 2 होत्या तर त्या भोगवटादार वर्ग 1 होऊन त्यांना लोकांना त्याचे मालकी हक्क मिळू शकणार आहे. त्या राजपत्रांमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की साधारणतः आपल्या म्हणजे जिल्ह्यामध्ये संबंधित जमिनी किती आहेत आणि त्याच्यामध्ये काही अटी शर्तीचा भंग झालेला आहेत का या प्रकरणं शोधण्यासाठी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर हे सर्व प्रकरणं जे आहेत जसे आपल्याकडे अर्ज येतील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित व्यक्ती जे ते अर्ज करू शकणार आहेत आणि त्यानंतर त्यांना 3 महिन्यामध्ये त्याची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये कुठला शर्तभंग झालेला आहे किंवा नाही हे चेक केल्यानंतर त्याबद्दल त्याला भोगवटादार वर्ग 1 करण्यात येणार आहे. आणि अंतिम आदेश जो आहे तो पडताळणीनंतर 15 दिवसांमध्ये पारित करण्यात येईल. यामध्ये जो आपलं 4 मे 2026 जे राजपत्र आहे त्यामध्ये विविध एरियासाठी म्हणजे विविध क्षेत्रासाठी मनपा असेल, ग्रामीण भाग असेल, ब वर्ग क वर्ग नगरपालिका असेल यांच्यासाठी किती रूपांतरण मूल्य असणार आहे असं राजपत्रामध्ये नमूद केलेलं आहे. तर माझी सर्व यवतमाळकरांना विनंती आहे की भोगवटादार वर्ग 2 सिलिंगच्या जमिनी स्पेसिफिकली कुठल्याही प्रकारच्या नाहीत, ज्या सिलिंगच्या जमिनी होत्या भोगवटादार वर्ग 2 त्या आता तुम्हाला भोगवटादार वर्ग 1 करता येणार आहे. त्यासाठी तुम्ही आधी 4 मे 2026च्या राजपत्राचा रेफरन्स घ्यावा आणि ते सदरचे राजपत्र हे महसूल विभागाच्या वेबसाईटवरती सुद्धा उपलब्ध आहे. धन्यवाद. 4 मे 2026ला महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने सिलिंगच्या जमिनी ज्या शेतकऱ्यांना बहाल करण्यात आलेल्या होत्या त्यांना भोगवटदार क्रमांक 2 मधून भोगवटदार क्रमांक 1 मध्ये ते रूपांतरित करण्याची संधी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु हा निर्णय व्हायच्या अगोदरच यवतमाळमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूमाफियांनी जमिनी या लाटलेल्या आहेत. आणि आपण जर बघितलं तर बाजूला मोहा गाव आहे, किनी आहे, लोहारा आहे, डोरली आहे, या ठिकाणी असलेल्या ज्या शेती आहेत गरीब आदिवासींच्या जमिनी भूमाफियांनी लाटलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी लेआउट टाकलेला आहे. म्हणून माझी विनंती शासनाला अशी आहे की आता हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये 2 गोष्टी
ची अट टाकलेली आहे की ज्यांनी 10 वर्षापर्यंत ज्यांच्याकडे या जमिनीचा ताबा होता अशा लोकांना विनंती अर्ज करता येईल, आणि सोबत ज्यांनी दिलेल्या अटी व शर्तीचं पालन केलेलं आहे, जिथे अटी व शर्तीचा भंग केला गेला असेल त्याला नियमाधीन करून तरच परवानगी देण्यात येईल. परंतु ही परवानगी देत असताना शहराच्या आजूबाजूला लागून असलेल्या जमिनीचं मूल्यांकन बाजारभाव 50 लाखापर्यंत असेल तर त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिलेला आहे, आणि 50 लाखाच्या वर जर असेल तर तो निर्णय राज्य शासनाने घ्यायचा आहे. ही अट या GR मध्ये दिल्या गेलेली आहे. परंतु या अटीकडे दुर्लक्ष करून या अगोदरच अशा प्रकारच्या जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये लाटण्यात आलेल्या आहे. म्हणून या GRच्या अनुषंगाने शासनाने जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे ती गरीब शेतकऱ्यांच्या किती लाभाची असेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. आणि शासनाने जर खरोखर हे स्वच्छ हेतू ठेवून जर हा निर्णय घेतला असेल तर या जमिनी भूमाफियांच्या ताब्यामध्ये जाणार नाही. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत SP मार्फत एक योग्य ती कमिटी बसावी. कारण आपण यवतमाळमध्ये जर बघितलं असेल तर भूमाफियांचे अनेक प्रकरणं यवतमाळमध्ये झालेले आहेत. बुधानाच्या जमिनी असो, सिलिंगच्या जमिनी असो, या लाटलेल्या गरीब शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यात आलेला आहे. कायद्याचा हेतू आहे की कोणालाही भूमिहीन करता येत नाही, परंतु आपण जर बघितलं तर अनेक लोक भूमिहीन झालेले आहेत आणि अवैध सावकारी, अवैध शेती व्यवसायाच्या माध्यमातून या जमिनी भूमाफियांनी लाटलेल्या आहेत. भूवर्ग 2ची जमीन जी शासनाने 1 केली आहे त्याबद्दल आम्ही शासनाचे अभिनंदन करतो. पण माझं शासनाला एक म्हणणं आहे आणि शासनाला विनंती आहे की आमची भूवर्ग 2ची शहरालगतची जमीन ही 1 झालेली आहे, पण या जमिनीवर भूमाफियांचा डोळा आहे. रोज भूमाफियांची येणं जाणं चालू आहे, तगादा लावत आहे, जमीन विक्रीसाठी आम्हाला चॉकलेट देत आहे, लॉलीपॉप देत आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही भूवर्ग 2ची जमीन 1 केली इथपर्यंत ठीक आहे, पण यासाठी सुद्धा काहीतरी निकष लावायला पाहिजे की जेणेकरून 1 झालेली जमीन आम्हाला कुठेतरी आमच्या पुढच्या पिढीला आणि आम्हाला वहिवाटीसाठी वहितीसाठी कामी पडली पाहिजे. आणि त्यासाठी असे निकष लावले पाहिजे की जमीन भूवर्ग 1 झाल्यापासून ही जमीन काहीतरी लिमिटेड किंवा एखाद्या मर्यादेपर्यंत विकता येणार नाही, नाहीतर भूमाफियांच्या पूर्ण ही जमीन घशात जाईल आणि आम्ही भूमिहीन होऊन आम्हाला मजुरी करावं लागेल.